नमस्कार. सानी कलारंग मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. बऱ्याच जणांचे पर्सनल कॉमेंट्स आहे, मी ते कॉमेंट्स ओपन करत नाही कारण अगदी खाजगी लिहिलेले असतात की वारंवार युरिन इन्फेक्शन होतं. नावं घेत नाही. हा व्हिडिओ सगळ्यांसाठीच, कारण काही जण संकोचामुळे बोलू शकत नाही, काही जण डॉक्टरांकडे जायचं टाळतात. पण युरिन इन्फेक्शन होणं हा गंभीर आजार आहे आणि तो नंतर खूप गंभीर स्वरूप धारण करू शकतो. त्यामुळे अगदी हा सगळ्यांसाठी, मी पर्सनल त्यांना उत्तर दिलं नाही, त्याच्यासाठी सगळ्यांसाठीच हा व्हिडिओ बनवत आहे की तुम्हाला जर वारंवार युरिन इन्फेक्शन होत असेल तर काळजी घेतलीच पाहिजे. एक तर सगळ्यात पहिले आपला जो युरिन ट्रॅक आहे, आपले प्रायव्हेट पार्ट आहे, हे स्वच्छ ठेवले पाहिजे. त्या भागाची स्वच्छता राखणं हे अत्यंत गरजेचं आहे. नाही तर तुम्ही नुसतेच औषधावरनं घेणार आणि युरिन इन्फेक्शन तुम्हाला वारंवार होत राहणार. न संकोचता तुम्ही त्या भागाची, प्रायव्हेट पार्टची स्वच्छता राखणं गरजेचं आहे. तसंच आपले अंडरगार्मेंट्स आहे ते सुद्धा तुम्ही स्वच्छ धुवून अगदी म्हणजे कोमट पाण्यामध्ये छान हे करा आणि उन्हामध्ये वाळत ठेवा की जेणेकरून त्यात ते जे काही जंतू असतील ते उन्हामुळे मरून जातील, नष्ट होतील. हे तर अंडरगार्मेंट्सची पण काळजी घेणं गरजेचं आहे. आणि बरेच जणं अंडरगार्मेंट्स खूप वर्षानुवर्ष वापरतात. तसं करू नका. दर 6 महिन्यांनी बदला, सेट बदला. खूप काही म्हणजे आपण बाह्य साड्यांवर किंवा दागिन्यांवर खर्च करण्यापेक्षा ज्यांना युरिन इन्फेक्शनची सतत भीती असते त्यांनी अगदी आपल्या अंडरगार्मेंटची काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. मी अंडरलाईन करते आहे. आता ह्याच्यावर आपण म्हणजे उपाय तर मी सांगतेच, पण लक्षणंसुद्धा तुम्हाला जळजळ होऊ शकते, कंबरेत दुखतं किंवा एक असा घट्ट स्त्रावसुद्धा ह्याच्या युरिनच्या वाटे किंवा आपल्या योनिमार्गामध्ये सतत जाणवत राहतो. त्याच्यामुळे योनिमार्गामध्ये सुद्धा खाज निर्माण होते. तर हे सगळं आपल्याला टाळायचं आहे. आपण काय करू शकतो? आपल्या हातात जे काय आहे, तर एक तर स्वच्छता तर आहेच. मी पहिलेच सांगितलं की सगळ्यात पहिले स्वच्छता. त्याच्यानंतर तुमचं दिवसात तुम्ही अगदी 8-10 ग्लास म्हणजे साधारण 3 लिटर पाणी पोटामध्ये गेलंच पाहिजे. हे पाणी गेलंच पाहिजे. पाण्याची जेव्हा तुमची हे होईल, कमी पडेल आहे, तर तुम्हाला युरिन इन्फेक्शन होऊ शकतं. बरेच जण नोकरीनिमित्ताने बाहेर असतात, ट्रॅव्हलिंगमध्ये असतात, तर बरेच जणं आपल्याला युरिन होऊ नये म्हणून मग पाणी कमी पितात आणि युरिन ट्रॅकला इन्फेक्शन होतं. बरेच जणं कुठे बाहेर पब्लिक टॉयलेटला जायला लागू नये म्हणून आपल्याला आलेली नैसर्गिक उर्मी ही दाबून ठेवतात. त्याच्यामुळे सुद्धा युरिन इन्फेक्शन होतं. पण हे अगदी टाळलं पाहिजे. तुम्ही प्रॉपर म्हणतात ना, काळजी घेऊन तुम्ही अगदी दुसराही टॉयलेट वापरा, कारण पण काळजी घेऊन वापरा, नाही तर परत तिथलं इन्फेक्शन घरी येऊ शकतं. तर हे सगळी काळजी घ्यायची. आणि आता आपण पोटात काय घेऊ शकतो? तर पोटामध्ये तुम्हाला मी सांगते की रात्री तुम्ही 1 चमचा धणे, 1 चमचा जिरं असं पाण्यामध्ये ग्लासमध्ये हे करून ठेवा. 1 ग्लासभर पाणी घ्या, त्याच्यात 1 चमचा धणे, 1 चमचा जिरे असं भिजवून ठेवा आणि सकाळी ते पाणी अनुशापोटी प्या. अत्यंत रामबाण उपाय आहे. धणे जिऱ्यानी तुमच्या शरीरातला जो दाह आहे तो कमी होतो. तसंच मी तुम्हाला मागे पण एका माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं की तुरटीचा उपयोगसुद्धा खूप छान होतो. पण तुरटी वापरताना सुद्धा खूप स्ट्रॉंग पाणी करू नका. एका मगमध्ये पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये थोडी तुरटी फिरवा आणि त्या पाण्याने तुम्ही तुमचा प्रायव्हेट पार्ट स्वच्छ धुवायचा. ते धुतल्यानंतर परत तुम्ही साधं पाणी पण वापरा की जेणेकरून तुमचं तुरटीनेसुद्धा खूप वृक्षपणा येऊ शकतं. समजा खूप वेळ जर तुरटी शरीरावर राहिली तर वृक्षपणा येऊ शकतो. तर परत साध्या पाण्याने सुद्धा धुवायचं, हे लक्षात ठेवा. अजून म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये आहारामध्ये साधं आपला जो खायचा सोडा असतो तो एक अगदी पाव चमचा आणि पाणी आणि म्हणजे थोडक्यात लिंबू पाणी, त्याच्यात जर खायचा सोडा घातला आणि ते पाणी जर तुम्ही अगदी 1 दिवसाआड घ्या, बघा तुम्हाला त्यांनीसुद्धा फरक म्हणजे हे कमी होतो. तसंच ज्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे असे फळं खा. संत्र आहे, लिंबू आहे, संत्र, मोसंबी असे जे रसयुक्त जे पदार्थ आहे, आवळा आहे, असे हे सी व्हिटॅमिन भरपूर पोटात जेव्हा जाईल आहे तेव्हा युरिन मार्गातील
अगदी तुमचा जो जंतुसंसर्ग आहे हा कमी होईल आहे. तसंच तरुणपणामध्ये तुमचे जे ह्याच्यामध्ये सेक्शुअल ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आता आपल्याकडे बऱ्याच म्हणजे म्हणतात ना तरुण मुलीसुद्धा मला विचारत असतात, तर त्याच्यानंतर तुमच्या शारीरिक संबंधानंतरसुद्धा तुमच्या शरीरामध्ये होऊ शकतं युरिन इन्फेक्शन. तर तेव्हासुद्धा योग्य काळजी तुम्ही घेतलीच पाहिजे. आपण आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे, कारण ह्याच्यानंतरचे जे परिणाम असतात ते फार गंभीर होतात. युरिन इन्फेक्शन दिसताना सुरुवातीला वाटेल आहे आणि त्याचं गंभीर स्वरूप ताप येतो, कणकण येते, सतत अंग दुखतं, कंबर दुखते, किडनीमध्ये काही होऊ शकतं गडबड. तर ह्या सगळं टाळण्यासाठी तुम्ही युरिन इन्फेक्शन म्हणजे तुरटी हा अतिशय छान उपाय आहे. धणेजिरे धणेजिऱ्याचं पाणी आणि सी विटॅमिन हे घरगुती उपाय आहे. बाकीचे तुमचे डॉक्टर्स जे तुम्हाला सल्ला देतील ते पण तुम्ही करा. जर जास्त इन्फेक्शन असेल तर तुम्हाला काही वेळेस पोटामध्ये सुद्धा काही डॉक्टर इन्फेक्शन कमी होण्यासाठी औषधं देतील, ते तुम्हाला घ्यायला लागतीलच. हे मी तुम्हाला बाह्योपचार आणि आपले आजीबाईच्या बटव्यातले उपचार सांगितलेले आहे. नक्की करून बघा. मेन स्वच्छता, अंडरगार्मेंट्स आणि आहार या सगळ्याचं तुम्ही अगदी तुमचे जे योनिमार्गाचा किंवा युरिन ट्रॅकचा जो इन्फेक्शन आहे हे तुम्ही दूर ठेवू शकता. बघा, करून बघा आणि मला नक्की तुम्हाला काही फरक जाणवला का किंवा तुम्ही काही करत होता का, कुठले उपाय, हे मला कॉमेंट्समध्ये लिहून पाठवा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.